वरती उपस्थित झालाय. या अद्भुत अद्वितीय अविस्मरणीय क्रीडा स्पर्धेचा घटक बनण्याकरता त्या सर्वांचं स्वागत. मॅच सुरू, सामना सुरू होतोय. ओपनिंग पेअर मैदानावरती सुनील केवणे आणि त्याच्या सोबतीनं सलामीवीराच्या भूमिकेत अनिकेत केवणे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत आहे. वाईड बॉल, रन आउट आणि त्याचबरोबर वेस्ट ऑफ बाईटसाठी एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आमच्या मॅनेजमेंट कमिटीने दिलेला आहे. इन बिटवीन 10 सेकंड तुम्हाला तो ऑनफिल्ड अंपायरशी कन्फर्म करून आमच्या थर्ड अंकाकडे सोपलायचा. ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. टीम जनमान ढवलेपाडानं ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक जिंकला टॉस. पहिल्या डावात ते करतात फलंदाजी, तर क्षेत्ररक्षणासाठी पाचारित केलंय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स पिसेला. यापूर्वी आपण आवाज ऐकलात मॅन फ्रॉम भोपर डोंबिवली आमचे आदरणीय विनोदजी पाटील सर, त्याचबरोबर त्यांच्या समेत मॅन फ्रॉम डोंबिवली घारिवली रोशनजी संदे, त्याचबरोबर मॅन फ्रॉम शापूर शेरे जगदीजी तारबळे. सर्वांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात आणि जाऊयात ऑनगोइंग मॅचकडे, ज्या ठिकाणी बाटल रंगताना दिसेल. ओपन ग्रामीण विभागातील ग्रुप ए मधील पहिल्या फेरीतील दुसऱ्या लढतीच्या दरम्यान जनमान ढवलेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स पीसीच्या दरम्यान टाइम काउंट स्टार्ट केलं जाईल. एक्झॅक्ट टाइम 7:45 जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. ही सूचना लक्षात घ्या. ऑल इज सेट, सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात. उपस्थित सर्वांच्या वतीनं लक्ष शुभेच्छा. मॅच स्टार्ट. पहिला बॉल वेगवान, फुल लेंथ ऑफ्टमच्या बाहेर, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील बिहाइंड द विकेट पाहायला मिळालं. अगदी यष्टी रक्षकाच्या समेत शॉट, फान लेग शॉट, बॅकवर्ड स्कोर लेग शॉट, थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट देखील इनॅक्शन आले. मात्र उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. सरते शेवटी पंचांचा नकार त्या ठिकाणी येत असताना डॉट बॉलला सुरुवात केली आहे गोलंदाज जयेशनं. मांडाटरी पॉप प्लेचं पहिलं षटक. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा अत्यंत देखणा, दिमागदार, रुबाबदार फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा फोडली. 1-2 का 4 बॉल सीमा पार. हा आदर्श चषक चौकार. या चौकाराच्या साडनं धावफलक सुरू झालेलं जनमान ढवलेपाडाचं. तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी झालं जातं क्रिकेट सुनील केवणेचं आणि सध्याच्या घडीला त्याचं वैयक्तिक खाते या चौकारानं खुलं होत असताना शॉर्ट ऑफ गुडलेत पूल करण्याचा प्रयत्न. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते, पोझिशनमध्ये आले होते. डीपमध्ये स्कोर लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न, तो फसला. हलकासा बॉल अतिरिक्त उसळला, तसा तो यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधून आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची झालेली सांगता धावसंख्या स्थिर 4 ऑन बोर्ड, 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, हुक केलाय, आता पाठवला डीप बॅकवर्ड स्कोर लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. सरते शेवटी शर्यत जिंकली आहे चेंडून, तो चाललाय पहिल्या टप्प्याने स्कोर लेग सीमा पार. चौकार, गुड शॉट. या 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने सध्या धावासंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. .4 दोन चौकार आतापर्यंत सुनील केवण्याच्या बॅटमधून येत असताना चांगला स्टार्ट ॲज ओपनर त्यानं करून दिलाय. फुल टॉस, वेस्ट ऑफ बाईट, क्विक कॉल बीमर. पाठीमागे यष्टीरक्षकाचं बॅकअप आलं, डायरेक्ट हिट कुल बी डेंजरस. फलंदाज फ्रेम मध्ये नव्हता, दुसरी धाव हवी आहे. बॅकअप आलं मिड ऑफच्या दरम्यान. नो +1. ॲडिशनल रन ॲड होतील 2 आणि एक्स्ट्रा 2 धावेच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर पुढे मार्ग स्वतः आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संधी आता बनली आहे त्या ठिकाणी फलंदाज अनिकेतला.
चला नेक्स्ट बॉल फ्रीट. संदीप बनेल बॅटर. अनिकेतला फील्ड पोझिशन मध्ये आता करतायत बदलाव. लेफ्ट बॅटर सध्या स्टॅकर रेला अनिकेत, त्याच्यासाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. समोर आपण बघत आहोत वाडिश लॉंग ऑन. इनफिल्ड मध्ये मिड विकेट, मिड ऑफ आतमध्ये, कव्हर आतमध्ये, शॉर्ट बॉकड पॉइंट, शॉट थर्ड मॅन फ्रीट. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला फिल्डर. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चांगलं बॅकअप आलं, तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या धावफल कव्हर. पॉप प्लेचं पहिलं षटक डॉट बॉलनं झालेली स्पेलला सुरुवात. त्यानंतर 2 चौकार आलेला बीमर. स्टील 1 टू गो. स्टॅकर एंडला तयार सलामीवीर सुनील केवने. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, स्क्वेअर कट विथ वाईड हँड पनिश. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, येतो तो चौकार. पहिल्या षटकात फ्लाइंग स्टार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीम जनबाद ढवलेपाडाचा विदाउट एनी विकेट लॉस. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 15 ऑन बोर्ड. मुरबाड ग्रामीण विभागातील उपांत्य फेरीच्या सामन्यानं आजच्या झालेल्या महत्त्वपूर्ण 5व्या रजनीची सुरुवात, ज्यामध्ये साई स्पोर्ट्स सरळगावच्या विरुद्ध 42 धावा अगदी सहजरित्या चेस करण्यात आला. त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात आला. गिरीजी बांगारा, भूषणजी भोईर पुरस्कृत MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठारकडून. तदनंतर ओपन ग्रामीण विभागातील ग्रुप ए मधील पहिली लढत, ज्यामध्ये देवगाव टायगर्सला 6 गडी राखून पराभूत करण्यात आलं टीम शिवम स्पोर्ट्स गिरशेकडून. त्या रंचेसमध्ये इम्पॉर्टंट कॅमिओ आपण पाहिला. नरेंद्रचा जो 6व्या क्रमांकावरती मैदानावरती आला होता, 33 धाब्याचं त्याचं आलेलं योगदान. आणि सध्याच्या घडीला आजच्या शेड्यूलनुसार तिसरा, तर ग्रुप ए मधील हा सामना दुसरा आपल्या समोर रंगत असताना, जसं जसं आजचं शेड्यूल पुढे जाईल, दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी या स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडानगरीमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 4 रजनीत आपण एन्जॉय केलं मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट, तर आता येणाऱ्या 4 रजनीत ओपन ग्रामीण विभागातील तगड्या फौजा या क्रीडा स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. ND मंडप डेकोरेटर्स अँड प्रोप्राइटर्स मेंबर से रिक्वेस्ट है, तुरंत आपको हमारे मेन स्टेज से संपर्क करना है. पहिला बॉल ड्राइव केला समोर, सॉफ्ट बॉटम अँड इन ॲक्शन. चांगला ऑन ड्राईव्ह सध्या पेश करत असताना सलामीवीर लेफ्ट बॅटर अनिकेत दौने लॉंगॉनला बॅकअप आलं. मिळती एक सिंगल. आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं स्ट्राईक आता रोटेट इन्फॉर्म बॅटर सुनील केवने सध्या स्टॅकर एंडला. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजीसाठी जाणलं जातं क्रिकेट सुनील केवनेचा. आणि तसा स्टार्ट त्यांना पहिल्या षटकात करून दिलाय टीम जनमाट ढवलेपाडाला. इंडिव्हिज्युअल 6 बॉल 13चं योगदान, 3 चौकार, 1 सिंगल त्याच्या बॅटमधून. सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी मानवला आपण बघत आहोत स्क्रीन एन कडून सध्या तयार होत असताना. बॅकफुटवर आले, आणखीन एक चांगला फटका, फक्त दिली आहे दिशा आणि खराब केली गोलंदाज मानवची दशा. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, फटका ग्रेट. मिळताय 4 धावा थेट सुनील केवनेच्या सोबतीनं. टीम जनमाट ढवलेपाडाला चौकार. बॅकफुटवर आले, थांबले, वाट पाहिली आणि तदनंतर या बॉलची वाट लावली. फलंदाज सुनील केवनेनं चौकार आड स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 ऑन बोर्ड. पॉवर प्ले मध्ये सध्या शक्ती प्रदर्शन सुरू आहे फलंदाज सुनील केवनेचं. चौथा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. विचिट रिव्हर्स अटेम्प्ट, पाठवलंय बॉल थर्ड मॅनला, लॉंग स्टॉपला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, बॉल नाही थांबणार, बॉल होते फरार. लॉंग स्टॉप सीमा पार, सलगचा दुसरा चौकार. सोबत जॉईंट होत आहेत अभिमानप्पा भोईर, त्यांचा देखील करूयात 5व्या रजनीत वेलकम. सोमनाथजी टेकडे आणि त्याचबरोबर लक्ष्मणजी कराले उद्योजक तथा समाजसेवक यांच्या वतीनं सोनपापडी प्लेअर ऑफ द मॅच साठी आपल्याला लाभलेली आहे. अभिमानजी भोईर यांचे आत्ते भाऊ आहेत सोमनाथजी टेकडे आणि त्याचबरोबर
त्यांचे भांजेश्री देखील आहेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी सोनपापडी आपल्याला लाभलेली आहे. स्कोरबोर्डवर नजर टाकूयात. लागोपाठचे 2 चौकार सेकंड पॉवर प्लेमध्ये मानवच्या विरुद्ध आलेले. स्कोर 24-24. समोर सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला, चांगल्या बॉलला सन्मान देत असताना सुनील केवने क्रिकेटचं बेसिक सध्या तो फॉलो करत असताना खराब बॉलचा खरबूज समाचार आणि त्याचबरोबर चांगल्या बॉलचा सन्मान करणं आदर करणं त्याला चांगलं ठाऊक आहे. अतिरिक्त जोखीम तो देखील आता स्वीकारत नाही. लागोपाठच्या 2 चौकारानंतर येणारा डॉट बॉल सध्या धावफलकाला दिलासा देऊन जाईल. टीमची टोटल आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 24. फिल्डिंगमध्ये आता बदलाव करत असताना गोलंदाज मानव. डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट आता सेट करण्यात आलेला. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे सोबत मिड ऑफ देतो. शॉट थर्डमॅन ओनली पॉईंट इनफिल्डमध्ये. स्टेप आउट झाले, बॅकफुटवर आले, चेस करून कट केले. ऑन दी अप, ऑन दी टो, जबरदस्त फटका. एक सिंगल सेकंडचा कॉल. विकेट किपर एंडला. थ्रो थोडा वाईड आला. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू होता मात्र बॅकअप केलं गेलं. शॉट बॅकवर्ड स्कोर लेगला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यूची मागणी केली आहे वेस्ट ऑफ बाईटसाठी थर्ड अंपायरकडून. तो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल. बॅट्समननं जेव्हा पावलांचा वापर केला, चेंडू बॅटचा संपर्क झाला, बॉल साईड फॅक्टर काय होता, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कंट्रोल वॉर रूममध्ये पाहिल्या जातील, न्यायला जातील शेखर हिरगुडे सरांकडून. आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. ऐतिहासिक एक क्रीडांगण आपण बघत आहोत. स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडा नगरी धानिवली. ऐतिहासिक वारसा असलेलं एक क्रीडांगण आपण बघत आहोत. आजच्या 5वी रजनीत नो बॉल एस इट इज. सो बीमर +2 एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील टीम जनवान ढवलेपाड्याच्या खात्यात. सो धावफलकामध्ये देखील आता सुधारणा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले होते मात्र ओव्हर द वेस्ट हाईट या बॉलचे आपण बघत आहोत. एस इट इज. 27-27. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी पुन्हा एकदा आता बनली आहे ती फलंदाज सुनील केवनेला. टिल 2 टू गो. बॉल बाकी तर जुनी 2 सेकंड पॉपलेमध्ये 4 बॉलमध्ये आतापर्यंत रन्स आलेत 12. मानवच्या विरुद्ध फ्रीट. शॉर्ट बॉल, बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. शॉट फालेगला. जबरदस्त क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगला आलं. सडनली चेंडू रायज होतोय, त्याच कारणासह पूल करण्याचा प्रयत्न तो सुनील केवनेचा फसलेला आपण बघत आहोत. मात्र शॉट फालेगच्या क्षेत्ररक्षकाची वाहवा असते, ती स्तुती त्याची प्रशंसा करावी लागेल. ज्यानं पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉलला रोखलं, चेंडूचा वेग कमी केला, त्याच कारणासह एक सिंगल धाव आपण बघत आहोत त्या ठिकाणी सहजरित्या मिळत असताना. स्कोरबोर्डवर नजर टाकली तर टीमची टोटल 28-28. स्टील 1 टू गो. लेफ्टी बॅटर सध्या अनिकेत केवने ऑन स्ट्राईक. चला वेळ जास्त घेत आहे, आई गावदेवी पीसी सूचनेकडे लक्ष असू द्या. वेगवान बॉल, गुडलेनचा अत्यंत सुंदर वापर आपण बघत आहोत. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली विलक्षण गती फलंदाज अनिकेत केवनेची मती मात्र हीन करून टाकते. डॉट बॉल षटकाची झाली सांगता. स्कोर 14.00 धाव्याच्या धावगतीनं सध्याच्या घडीला 28 धावा विदाउट एनी विकेट लॉस. एक्झॅक्टली 2 षटकं टाकण्यासाठी वेळ त्या ठिकाणी घेतलाय 10 मिनिटाचा टीम आई गावदेवी पिसेनं. सो वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य मॅनेजमेंट कमिटीला हवं, ही सूचना लक्षात घ्या. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. यानंतर होणारी ओपन ग्रामीण गटातील ग्रुप ए मधील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जयमान माळीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आई गारमाता कराडे खुर्द या 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, क्रीडानगरीमध्ये जर आपण उपस्थित झाले असाल तर आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. आपलं टी शर्ट कलेक्ट करा आणि जसा पहिला डाव संपेल तसं आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. स्कोर 28-28. कॉन्ट्रीब्युशन 11 बॉलमध्ये 24 धाब्याचं सुनील केवनेचं त्याची सोबत देतो लेफ्ट बॅटर अनिकेत केवने. 3 बॉलमध्ये 2 धाब्याचं त्याचंही योगदान या सामन्यात आपण बघत आहोत. पहिल्या विकेटसाठी 2 षटकाच्या अंती 28 धाब्याची पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्डअप करण्यात आलेली आहे. पियुष गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपली, त्याच कारणासह आपण बघत आहोत आता
आउटफील्डचे दरवाजे खुले झालेले आहेत आणि मध्ये बॅकवर्ड पॉइंट लॉंग ऑन ऑन साइडला मिड विकेट त्याचबरोबर स्कोअरलिंग सीमारेषेचं रक्षण करत असताना बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय लॉंग लेगला वेगानं आउटफील्ड अत्यंत वेगवान बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार चौकार देखील उपस्थित झालेत विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे श्री गणेश मानकिवलीचे संघ कर्णधार आणि त्याचबरोबर प्रतितेश उद्योजक बदलापूर मानकिवलीचे त्यांचं देखील आपण करूयात स्वागत त्यासमेत त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या आदर्श चषकाच्या 33व्या पर्वातील 5व्या रजनीत दाखल झालाय त्या सर्वांचं स्वागत आहे स्कोर 32-32 पहिल्या बॉलवरती फाईन ग्लास पाहायला मिळाला फक्त दिशा दिली गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना इन्फॉर्म बॅटर सुनील केवने त्या ठिकाणी स्कोर 32-32 शॉर्ट ऑफ लेग बॅकफुटवर आले आता हुक करण्याचा प्रयत्न मात्र तो फसतोय लॉंग लेगला प्रोटेक्शन अवेलेबल होतं क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन हा चेंडू विसावतोय आणि फलंदाज बाद 32ला पहिला धक्का टीम जनबाद धवलेपाडाला सलामीवीर सुनील केवलेची संघर्षमय पारी संपुष्टात पहिला हात संघ आहे गावदेवी पिसे आणि सरदे शेवटी गोलंदाज पियुषनं ती विकेट कॅरी केलेली आहे आपल्या व्यापीठ आजवरती उपस्थित आदरणीय अतिथी दानिवलीचे पोलीस पाटील सीतारामजी राणे आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत धर्माबाबा भोईर आज 5व्या रजनीत आपल्या समेत जॉईन झालेले आहेत त्यांचा देखील आपण करूयात वेलकम मॅचकडे जाऊयात पहिला धक्का बसलाय टीम जनवान ढवलेपाडाला 13 बॉलमध्ये 28 धाबेचं योगदान देत असताना सलामीवीर सुनील केवने माघारी परतलाय तर फलंदाजीसाठी आणखीन एक लेफ्टी ऑलराऊंडर टीम जनमान ढवलेपाडाचा सचिन केवने मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल स्पीडअप अपेक्षित थोडी घाय करा थोडं फास्ट क्रिकेट खेळाय सिरीज एक्झॅक्टली 12 मिनिटाचा वेळ आतापर्यंत घेतलाय 10 बॉल जे बाकी आहेत आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर ॲज पर टाइम कॅल्क्युलेशन तुम्हाला ते 20 मिनिटाच्या आत टाकावे लागतील जर्मन मालीनगर आणि त्यांच्या विरुद्ध काही गारमाता कराडे खुर्द या दोनही टीमला विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधा आपला डिस्काउंट कलेक्ट करा आणि जसं पहिलं सत्र संपेल तसं आपल्याला टॉससाठी देखील रिपोर्टिंग करावं लागेल ही सूचना लक्षात घ्या षटक तिसरं पियुषला मिळतीये वैयक्तिक पहिली सफलता वेगवान बॉल टप्पा पडला लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध तसा वेगानं तो अधिकचा उचलत असताना सरळ विकेट किपरच्या हातात निघून जातोय एक विकेट कॅरी केली त्याच कारणासह कॉन्फिडन्स आता दुणावलेला आपण बघत आहोत लेफ्ट हँडर मीडियम पेसर पियुषचा चौकारानंतर येणारा विकेट टेकिंग बॉल तदनंतर हा डॉट समोर ड्राईव्ह केला कव्हर्सला फिल्डर मिसफिल्ड बॉल त्याच्या दोन्ही पायांमधून फरार होतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनफिल्डला क्षेत्ररक्षक त्याची सुमार कामगिरी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिसफिल्ड मिस्टेक क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही मोबदला तर मोजावाच लागेल हा चौकार वेगवान बॉलवरती वेगवान फटका आपण बघत आहोत कव्हरच्या दरम्यान मिसफिल्ड चौकारानं धावा संख्या 36 आणखीन एक वेगवान फुल लेंथ अपील स्ट्रॉंग आहे बिहाइंड द विकेट मात्र पंचांवरती त्याचा काहीही परिणाम झाला नाही काही प्रभाव झाला नाही कॉडबँडचं अपील ॲज पर रूल तुम्ही मेन अंपायरकडे करू शकतात स्कोरलेग अंपायर त्यासाठी तुम्हाला अधिकृत मान्यता ती अधिकृत स्वीकृती देणार नाही लॉनफिल्ड अंपायर सिग्नल कायम डॉट बॉल बाकी प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे आपण टाइम वेस्ट न करता लगेचच आपापल्या जागेवरती पोचा 4 विकेट डॉट 4 डॉट 5 बॉलच्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च करत असताना महत्वाची विकेट संपादित करतोय गोलंदाज पियुष स्कोर 36-36 स्टील 1 टू गो तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला समोर लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे जोपर्यंत बॅकअप केलं जाईल
मिळेल ते एक सिंगल गोलंदाजाकडून मिसफील्ड पाहायला मिळाली, मात्र बॅकअप त्यानं स्वतःला केलेले आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये थ्रो त्याला गॅदर करता आला नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. षटकाची संख्या धावसंख्या 12.33 धाब्याच्या धावगतीने आपण बघत आहोत. आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर टीम जनमान ढवलेपाडाची एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. चं देखील मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. आजच्या 5व्या रजनीत क्रिकेट विथ द म्युझिक, क्रिकेट समेत संगीताचा अद्वितीय आनंद आमच्या प्रेक्षक राजापर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. स्कोर 37 षटक समाप्त झालेली 3. चौथं षटक सध्या सुरू होत आहे. स्क्रीन कडून गोलंदाजीसाठी पाहिले तर नरेशची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. डीपमध्ये लॉंग लेग, त्याचबरोबर ऑन साईडला मिड विकेट, त्याचबरोबर समोर लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कव्हर्सला एक फिल्डर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ अगदी स्टेटिश आपण बघत आहोत. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, त्याचबरोबर थर्डमॅन शॉर्ट फार लेग सध्या बॅकअप करतोय. ट्रॅकर एंडला सचिन केवने, गोलंदाज तयार नरेश. पहिला बॉल खोलात टाकलाय. वेग चांगला पाहायला मिळाला, चांगलं कंट्रोल, चांगली ॲक्युरेसी, लेंथ लाईन परफेक्ट पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती नरेशकडून. डॉट बॉलची होत असताना सध्या सांगता सुनील किवने जसा बाद झाला, जे वाढतं धावफलक होतं टीम जनमान ढवलेपाडाचं, त्याचा वेग आता नियंत्रित केलाय. त्या वाढत्या धावफलकावरती आटोका निर्माण केलाय टीम आई गावदेवी पिसेनं. डॉट बॉलनं झाली स्पेलला सुरुवात गोलंदाज नरेशकडून. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होत असताना पहिला बॉल आला डॉट. सचिन केवने प्रतिभा संपन्न खेळाडू आहेत, मात्र या मॅच मध्ये सध्या धावांसाठी स्ट्रगल आपण बघत आहोत त्यांचं सुरू आहे. आणखीन एक फुल लेंथ, कव्हर्सला फिल्डर पोहोचतायत झेलपर्यंत, मात्र प्रयत्न त्यांचा अपयशी राहिला, अपुरा राहिला. वेगानं चेंडूवरती पोहोचले होते, मात्र चेंडू आपल्या कक्षेमध्ये ते सामावू शकले नाही. कॅच ड्रॉप, जीवनदाळ मिळते सचिन किवलेला आणि त्या सोबतीनं एक सिंगल धाव ऍड केली जाईल टीम जनमान ढवलेपाडाच्या खात्यात. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत 38 धावा आतापर्यंत धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुडले, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. नॉस्टा करेलला रनआउटचा चान्स, संधी आणि तिचा स्वीकार, फलंदाज बाद. याचबरोबर धावतीच्या स्वरूपात दुसरा आदरा टीम जनमान ढवलेपाडाला. सलामीवीर अनिकेत केवने हॅज टू डिपार्ट. सेकंड विकेट गोज डाऊन. बॅटिंगसाठी पाहिलं तर प्रथमेश केवणे अर्थातच बंटी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ कॅप्टन सध्या ते लीड करत असताना या सामन्यात टीम जनमान ढवलेपाडाला, जनमान मालीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आई गारमाता कराडे खुर्द दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, मिड इनिंगच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल, ही सूचना लक्षात घ्या. वेलकम रुद्रा. याचा अभिष्ट चिंतन 16 देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न केला. यामध्ये खेळतात बॉटमॅनचा अत्यंत सुंदर वापर, बॉल करतोय लॉंग ऑफ सीमारेषेची सफर, येतो तो चौकार. फलंदाज प्रथमेश केवण्याच्या बॅटमधून हा पारदर्शक फटका, 4 धावा. यापूर्वी फलंदाज धावची झाला होता, सो सचिन केवण्याच्या बॅटमधून 4 धावा आलेल्या आहेत. बेगीवर पाडन चौकाराच्या साह्याने सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या 42, 42, स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत अजूनही 2. फुल टॉस,
लॉफ्ट केलाय समोर, क्षेत्ररक्षक आता उपस्थित, स्क्रीनच्या अगदी समोर पकडलाय. हा साधा सोपा सजेल आणि फलंदाज सचिन केवनेची खेळी आता 30 फेल. 42 ला तिसरा दरा. टीम जनमान ढवले पाडाला. वन मोर विकेट डाऊन. तर भूषण बैकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नुकताच सचिन केवने झेलबा दोन माघारी परतलेले आपण पाहिले. लो फुल टॉस वेगवान चेंडू होता. एक्झॅक्टली बॅटच्या स्टिकरवरती लागतोय. हवं तसं टॅबिंग, हवं तसं मिडलिंग नव्हतं. स्क्रीनच्या अगदी समोर क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, ज्यांना चांगला झेल संपादित केला. आणि सरते शेवटी या षटकात पहिलं सुयश मिळतंय गोलंदाज नरेश. तर सांघिक सफलता दुसरी या षटकात सध्या येत असताना टीम आई गावदेवी पिसे संघासाठी स्कोर 42-42, लॉस ऑफ 3 विकेट. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या अंती जो धावसंख्येचा वेग होता त्यावरती चांगलं नियंत्रण सध्या मिळवलंय टीम आई गावदेवी पिसे क्रिकेट संघानं. न्यू बॅटर भूषण बैकर सध्या बॅटिंगसाठी स्टॅकर रेडला. हार्ड हिटर आहे, स्लॉट हिटर आहे, फिंच हिटर आहे टीम जनमान ढवलेपाडाचा. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय, खेचलाय आणि तो पोचलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क, यूज इट, सिक्सर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. पूल करत असताना षटकारानं वैयक्तिक डाव सुरू झालाय महत्वाच्या सामन्यात भूषण बैकरचा. तर 6 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या भरलेली, फुललेली, सजलेली आपण बघत आहोत जनमान ढवलेपाडाची. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर एंड ऑफ 4th ओव्हर विथ करंट रन रेट 12.00, 48 ऑन बोर्ड, 48 धाबा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी पाहिले तर अंतिम षटकात पियुष पाटीलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डावखुरा त्याचा मध्यमगती गोलंदाज ज्यानं तिसऱ्या षटकात प्रभावशाली कामगिरी केली होती. त्याच्यावरती संगणकाने पुन्हा एकदा ओव्हर नंबर 5च्या दरम्यान दाखवला विश्वास. सेकंड स्पेलमध्ये सध्या तो बॉलिंग मार्कवर तयार होत असताना नेक्स्ट मॅच मुरबाड विभागातील बलशाली बलाढ्य संघ जनमाल माळीनगर इनाक्शन असेल. काही गारमाता कराडे खुर्दच्या विरुद्ध जो संघ रसायनी परिसरातून आज भरपूर सारा दूरवरचा प्रवास करून स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर क्रीडा नगरीत दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर 48-48, लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम षटक गोलंदाज तयार पियुष. पहिला बॉल खोलात होता, सन्मान देण्यास भाग पाडलं प्रथमेश केवनेला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धाबेच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 49-49. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. परफेक्ट यॉर्कर, ॲक्युरेट यॉर्कर, ज्याला सन्मानाखेरीज तुमच्याकडे पर्यायच नसतो. आज बॅटर आणि तो देण्यास भाग पाडलं फलंदाज प्रथमेश केवने अर्थातच बंटीला. स्कोर 49, ऑन स्ट्राईक भूषण. ड्राईव्ह केला समोर डीपमध्ये, लॉंगबॉलला फिल्डर उपस्थित. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणे, फेकणं या चारही क्रिया झपाट्यानं झाल्या. ओव्हर थ्रो, गोलंदाजाकडून मिस्टेक. मात्र दुसऱ्या धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू होता, मानत झालं परंतु धाडत झालं नाही आणि पंचांनी मागणी केली आहे. त्या ठिकाणी गोलंदाजाचा पाय यष्ट्यांना स्पर्श झाला की नाही त्यासाठी थर्ड अंपायरची एसीडी. सो ही देखील आता पाहावं लागेल कारण बेल्स ऑलरेडी पडलेली होती. तर ही गोष्ट आता देखील ऑनफिल्ड अंपायरनं विचारात घेतलेली आहे. त्याच कारणास्तव टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपण घेत आहोत. फॉलोथरमध्ये जर गोलंदाजाचा पाय जर या बॉलला ताकद असताना लागला असेल बेल्सला तर मात्र तो नो चेंडू घोषित केला जाईल. एक्झॅक्टली बेल्स पडली कशी, त्या दरम्यान काय घडलं यासाठी आता पंचांनी स्पष्टोक्त पुरावा मागितलेला आहे. त्याच कारणास्तव टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
वेळ आपण घेत आहोत कंट्रोल वॉर रूममध्ये. थर्ड अंपायर आपल्या समोर जॉईंट आहेत. एक्झॅक्टली पाहिलं जाईल बेल्स कशी पडली. गोलंदाज जेव्हा बॉलिंग मार भरून रेडी होता, तो रनअप घेत होता, त्यावेळेला त्याचा शरीराचा कुठलाही भाग बेल्स ऑलरेडी हवेच्या ओघानं पडली होती. त्याच कारणासह चेंडू आता डेड असेल. वेल डिसिजन फ्रॉम थर्ड अंपायर. टॉससाठी रिपोर्टिंग करा जनमान मालीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आई गारमाता गराडे खुर्द. यानंतर होणारी ग्रुप ए मधील तिसरी लढत ओपन ग्रामीण विभागातील आपल्याला पाहायला मिळेल. ऑलरेडी जनमान मालीनगरचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. डेड बॉली सिरीज ऑलरेडी वाऱ्याच्या ओघानं ती बिल्स पडली होती. त्याच कारणास्तव बिल्स पडल्या कारणास्तव आता थर्ड अंपायर कडून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. इट्स अ डेड डिलिव्हरी. सुधारित धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 49 ड्राईव्ह करतात. समोर गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत, मात्र त्यांना पोहोचण्यापूर्वी बॉल फरार होतोय. लॉंग ऑफला क्लिअर करत सीमारेषेच्या बाहेर चांगला ऑफ ड्राईव्ह आता पेश केलाय तो फलंदाज भूषण बैकरनं. चौकार. मिड ऑफच्या अगदी बाजूनं हा बॉल काढला डीपमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर त्याला संदेश नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान या क्रीडागीची. चौकारच्या साडना धावसंख्या 53-53. ऑफिसला फिल्डर उपस्थित टर्न केल्या बॉल ऑन साइडला. एक सिंगल धाव मिळेल. सेकंडचा कॉल. मात्र अशा पद्धतीनं स्ट्राईक या स्पर्धेमध्ये रोटेट नाहीये सिरीज. एक्झॅक्टली आता पंचांचा निर्णय काय तो पाहावा लागेल. फक्त एक सिंगल धाव ही सिरीज, कारण दोन्ही बॅटरकडून ऍट सेम टाइम एकाच वेळी दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. हा नियम आहे स्पर्धेचा. फक्त ऍड होईल ती एक सिंगल. स्कोर आपण बघत आहोत 54. 54 धावा धावफलकावर. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या डावाचे पायचा कितीपर्यंत मजल मारेल संघ जनमान ढवलेपाडा. स्टार्ट दमदार केला होता. सलामीवीर सुनील केवनेनं अनिकेतचं अवघं आलेलं ते 2 द्यायचं योगदान. सचिन केवने इंडिव्हिज्युअल 10चं योगदान. प्रथमेश आडत्याची सोबत देत असताना भूषण त्याच्या बॅटमधून 3 चेंडू 11चं योगदान आतापर्यंत आपण बघत आहोत. तर स्ट्रायकर एंडला प्रथमेश केवणे, संघनायक बंटी. फुल टॉस वेस्ट ऑफ बाईट. बीमर कॉल आला स्कोरले अंपायर कडून. आणि बॉल आता मागे चाललाय लॉंग स्टॉपला. बीमर प्लस 4. एकूण येत्या त्या 5 धाव्या. इट्स अ लकी फायपर. हा नशिबाचा लकी पंजा टीम जनमान ढवलेपाडा क्रिकेट संघाकरता. अपर वेस्ट साईड रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघत आहोत. अबाउट द बेस्ट साईड. नो प्लस 4 एक्स्ट्रा 5 धावा कशाही काय होणार, परंतु धावा येणं नितांत गरजेचं आहे. जनमान ढोलेपाडासाठी आणि त्या उपयुक्त 5 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात येत असताना नेक्स्ट बॉल फ्री. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग नाही. नॉस्टॅक रेनला रनआउटचा चान्स. मात्र गोलंदाजाला पहिल्या प्रयत्नात चेंडू आपल्या कक्षेमध्ये सामावून घेता आला नाही. त्याच कारणास्तव एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल. स्कोर सिंगल धावेच्या साह्यानं सध्या आपण बघत आहोत. अबोधन 60 धावा सध्या धावफलकावर. स्टील 2 टू गो. भूषण बैकर 3 बॉल 11 धावेचं योगदान देतोय. तो सध्या स्टॅक रेडला पाहायचा आता या डावात त्याचा फिनिशिंग टच कसा असेल. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आणि पकडला गेलाय झेल. याचबरोबर भूषण बैकर बाद होतोय. फलंदाज बाद. 60 वरती चौथा आदरा टीम जनमान ढवलेपाडाला. आपण मेषची लगेचच संपर्क साधा. अजितजी राणे आपल्या प्रतीक्षेत आहेत.
60 धावा स्कोरबोर्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. न्यू बॅटर जीवन सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. जीवन म्हणजेच लाईफ व्हायचं त्याचं अशा पद्धतीने इम्पॉर्टंट रोल असेल. बॅटची बाहेरची कडा. बॉल शॉट थर्डमॅनला मिळेल ते एक सिंगल धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय मात्र फलंदाज धावचीत होताना पाहायला मिळेल. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. याचबरोबर पहिला डाव संपतोय. 61 धावा उभारल्या 5 गड्याच्या मोबदल्या टीम जनमान ढवलेपाडानं. आणि सेकंड इनिंग मध्ये 62 धाब्याचं टार्गेट त्या ठिकाणी सेट करण्यात आलंय आहे गावदेवी पिसे टीम समोर. चला कॅप्टन या टॉस करता लगेचच जनमान माळीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आई गारमाता कराडे खुर्द. जो संघ रसायने परिसरातून फार दूरवरून या ठिकाणी दाखल होणार आहे. मात्र जशा त्या संघाची उपस्थिती होईल तसं आपण टॉस कव्हर करणार आहोत. सो सेकंड इनिंग मध्ये आपण जाऊयात. 61 धावा बनवल्या गेल्या पूर्वार्धात. उत्तरार्धात 62चं टार्गेट. कशा पद्धतीनं रनचेस असेल, कशा पद्धतीनं केला जाईल धावसंख्येचा पाठलाग, या कॉमेंट्री बॉक्समध्ये कोऱ्यात अपेक्षित बदलाव. आणि ऐकूयात कल्याण डोंबिवली भोपरचा आपला हक्काचा आवाज, आपला हक्काचा माणूस विनोदजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून या सामन्याचा धावतं सत्र दुसरा. थँक्यू सो मच. खेळामध्ये ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे सगळ्यांचं. आदर्श क्रिकेट संघ धानिवली व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2025 अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, दिमागदार असं आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा सोहळा. स्पर्धेचं यंदाचं 33वे पर्व बघता बघता 33 वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून स्वतःचेच रेकॉर्ड तोडत चाललेली एक अत्यंत बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, लोकप्रिय स्पर्धा म्हणजे आदर्श चषक धानिवली. आणि यंदाच्या आयोजनाचं कौतुक संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भरभरून केलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवला तेव्हा अनेकांनी प्रश्न विचारला की आयोजन कुठे आहे. बघा यंदा खरं तर एनडी जे आमचे नेपथ्यकार आहेत, एनडी डेकोरेटचे सर्वा त्यांनी या स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेले. हे भव्य दिव्य असं व्यासपीठ आणि आपण बघतायत सुंदर पद्धतीने टॉवर उभे करण्यात आले आहे. आणि यंदा आपण बघतायत संपूर्ण व्यावसायिकपणे हे काम करण्यात आलेले आहे. याबद्दल संपूर्ण संघाचं मी विशेष कौतुक करेन, संपूर्ण गावकऱ्यांचं विशेष कौतुक करेन. स्पर्धा जानेवारीमध्ये होत असते. यंदा थोडासा उशीर झाला पण लेट पण थेट पुन्हा एकदा आदर्श चषक आपल्या भेटीसाठी आलेला आहे. आणि नक्कीच मित्रांनो भरभरून प्रेम तुम्ही या स्पर्धेला दिलेलं आहे. अगदी पहिल्या रात्रीपासून दीपवीरने उल्लेख केला की प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. कुठल्याही कार्यक्रमामध्ये पाहुणे आले की आपण म्हणतो कार्यक्रम यशस्वी झाला. मग स्पर्धा कुठली असू द्या, प्रेक्षक आले म्हणजे सारं काही जिंकलं आपण. त्यामुळे उद्या परवा आणि जेव्हा जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल अंतिम टप्प्यात या मैदानावरती तुडुंब गर्दी होताना तुम्हाला दिसेल. 8 दिवसीय क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. आज स्पर्धेची ही 5वी रात्र. आज ग्रामीण ओपनमधून दादा संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण. काय जबरदस्त क्रीडानगरी सजलेली आहे. आदर्श चषक जरूर नाव आहे पण हे गाव देखील तितकंच आदर्श मित्रांनो. प्रति पंढरपूर म्हणून या गावामध्ये एक सुंदर असं मंदिर आहे विठ्ठलाचं. त्याचबरोबर उच्च शिक्षितांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आणि त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रामध्ये या गावाचा दबदबा गाजावाजा आपण सातत्याने बघत असतो. आज याच आदर्श चषक धानिवलीच्या स्पर्धेमध्ये पुनश्च सगळ्यांचं स्वागत करतोय. 10 क्रिक या वाहिनीमध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले आहेत
त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने. तिथे आई होती पिसे संघाला करायच्या धावा 62. समोर जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा वांगणी विभागातील एक दादा संघ. या संघाने वांगणी शहराचं नाही तर ठाणे जिल्ह्याचं नाव नेहमीच आपल्या खेळाने मोठं केलं असा हा संघ. सुनील केवणेचा, सचिन केवणेचा संघ, महेशचा संघ. विकी केणे आमणे याचकडून पिसे संघाला शुभेच्छा आल्या. स्वागत आहे त्यांचे. वळूया ओपनिंग पेअर मैदानावरती आदित्य आणि विनय. पहिलाच बॉल सचिनचा. ओहो फुल टॉस होता, गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने, येतोय चौकार. अंपायरचा इशारा, खरा बॉल. आणि त्या ठिकाणी बायच्या रूपाने बघूया, चेक करूया आपण. अंपायर सांगतायत की कुठे चेंडू होता, कमरेच्या वर होता की खाली होता, दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी दाखवत आहेत. पहिलाच बॉल कंट्रोल नव्हता आणि या संघाला सपोर्ट करण्यासाठी मानकिवलीचे निलेश मराडे यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर एक वेगळं नातं आहे केवणे सचिन आणि सुनीलशी. नातं मला माहिती नाही, बहुतेक त्यांचं नातं आहे. पण नेहमीच ढवळेपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा निलेश मराठे येत आहेत आणि नक्कीच आताही त्यांची उपस्थिती त्यांना आपण इन्व्हाइटही केलं होतं. पण सध्या आपल्या टीमला सपोर्ट करतात ढवळेपाडाला, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण चेक करूया. पहिला बॉल फार वेगवान होता पण नियंत्रण नव्हतं. नुसता वेग असून चालत नाही, तर ॲक्युरेसी फार महत्त्वाची असते, अचूकता महत्त्वाची असते, भेदकता महत्त्वाची असते. आणि गाडी वेगाने भरपूर जण चालवतात पण ती जर तिथं कंट्रोल नाही राहिलं तर ती रस्ता सोडून जाते आणि मग त्याचे दुष्परिणाम होतात. आपण नेहमी बघत असतो. तसंच गोलंदाजाचं देखील आहे, कंट्रोल नव्हता. आपण बघतायत हा चेंडू दाखवत आहेत आम्हाला, नो बॉल आहे कमरेच्या वर, म्हणजे आज जेव्हा मिळते त्याचबरोबर मिळेल फ्री हिट. हिटचा इशारा. सुरुवात चांगली झाली पिसेसाठी. गोलंदाज सचिन. ओ हा देखील आणि बघा दुसरा भीमर आलेला आहे. हे आत्मघाती गोलंदाजी. आणि आता मात्र प्रश्न पडलाय की आता पंच नक्कीच निर्णय घेतील. गोलंदाजी इथे बहुतेक करता येणार नाही, अंपायर त्या ठिकाणी चर्चा करतायत. नियम आहे, भीमर हे दोन्ही घातक होते आणि नक्कीच त्यामुळेच. आणि बघा सचिन केवणी या संघाचा फ्रंटलाईन बॉलर, त्याच्याकडनं झाले चूक. वेगाने टाकण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. आणि गणेश पिसेचे तर ढवळेपाडाचे या ठिकाणी गोलंदाज त्या ठिकाणी थोडीशी दुखापतग्रस्त आहे, त्यामुळे सध्या कॉमेडी बॉक्समध्ये. दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये. पिसे संघाच्या यंदाच्या अंगामध्ये आपण जर विचार केला तर 12 ते 13 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहे. भिवंडी तालुक्यातील एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत वांगणी विभागातील एक ताकदवर संघ ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका नेहमी वाजवला आहे. पण सध्या या मॅचमध्ये चिंतेचं वातावरण आपण बघतायत, कारण सचिन केवणेला बॉलिंग मार्कवरनं बाजूला करण्यात आले. टीममध्ये बघू शकाल आमचे मॅनेजमेंट कमिटीचे सगळे मेंबर, अभिमन्यू दादा आमचे, त्याचबरोबर चंदू राणे, श्यामदादा भोईर, हे सगळेजण मेहनत करतायत. मैदानाच्या चौफेर त्या ठिकाणी पाहणी करतायत. आणि एकमेव बिराडे मी सांगेन की असे आयोजक आहेत की कुठल्याही प्रकारचा दिखावा ते करत नाही. अनेक आयोजक आम्ही बघतोय की छान छान कपडे घालून स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण अत्यंत साधी राहणीमान आपण त्यांची नेहमी मी गेली 7 वर्षापासून बघतोय. कुठल्याही प्रकारे मी मोठा किंवा हा मोठा हे दाखवण्याचा प्रयत्न इथे अजिबात होत नाही. हो नवीन गोलंदाज वापरलाय खरा, पण त्याने सुरुवात वाईडने केलेली आहे. फ्रीट असेल का अंपायर, कारण मागचा देखील भीमर होता, असणारच. बऱ्याचदा की गोलंदाज चेंज झालाय म्हणून की प्रथमेशला आणले, पण प्रथमेशने वाईड बॉलने सुरुवात केली आहे. प्रथमेश पुन्हा एकदा. हो बॅटची एज पण फ्रीट आहे, त्यामुळे कदाचित इथे आज झेल ग्राह्य धरला जाणार नाही. फील्डवरती फलंदाज 4 पद्धतीने बाद होतो. अनेकांना प्रश्न पडत असतो, अनेक जण म्हणतात की फक्त रनआउट असतो. तर त्या 3 पद्धती आताच आम्ही जगदीशशी चर्चा केली. 3 पद्धती ज्या आहेत त्या फार रेअर आहेत,
त्यामध्ये इट द ट्वाइस हँडल द बोल्ड ऑब्स्ट्रक्ट इन द फील्ड, अशा 3 पद्धती. हवेत झेलची शक्यता. ओ ड्रॉप झालाय. आणि काय घडते बघा, बॅटिंग मध्ये जे कमावलंय ते फिल्डिंग मधून बॉलिंग मधून गमावतात की काय, हा प्रश्न आता इथे निर्माण होतोय. कारण आपण बघितलं, सुरुवात आधी झाली सचिन केवणच्या षटकाने. पहिले दोन्ही बॉल भीमर आले आणि सचिन कुठेतरी स्वतःवरती निराश असेल, कारण की त्यालाही माहीत आहे की माझी गोलंदाजी संघासाठी किती प्रभावशाली ठरू शकते. 61 जरूर गेल्यात, तुम्ही 61 करा, 120 करा. गोलंदाजी चांगली नाही झाली, फिल्डिंग चांगली झाली नाही, तर किती दावा करा, त्याचा बचाव तुम्हाला करणं फार कठीण असतं. हा ध्वज 10 क्रिकचा बघा कसा फडकतोय. क्या बात आहे. कॅमेरान हवेचा प्रवाह कुठल्या दिशेने हा झेंडा तुम्हाला दाखवतोय. 9 धावा. हो, गुडघ्यावरती येऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. चुका आणि चुकांची मालिका सुरू आहे. सचिनने भ्रमनिरास केला, विश्वास दाखवला प्रथमेशवरती, तो देखील अपेक्षा भंग करतोय. पहिले षटक सुरू असताना 10 धावा अवांतरच्या रूपाने आपण जर बघितल्या, पहिले 2 बीमर, त्यावरती 1 बीमरवरती चौकार आला, त्यानंतर हे 2 वाईड आपण बघतायत. जवळजवळ आपण बघितलं तर धावा या ठिकाणी 7 ते 8 अवांतरच्या रूपाने आलेले आहेत. 52ची गरज आहे अजूनही. हो, शरीराला जाऊन या ठिकाणी धडकतो हा चेंडू. ऑन साईडला खेळायचा होता आणि धावचीची संधी देखील दवडले. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. नियम क्रमांक 26 नुसार वाईज लेग बायचा नियम आहे क्रिकेटमधला. आणि आमचे महेंद्र भवर, क्रिकेट का सच्चा लवर ज्यांना मी नेहमी म्हणतो, आणि महेंद्र भवर खरं तर यंदा त्यांचं नशीब फुल्ल भरलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये इन ॲक्शनमध्ये त्यांना आपण अंपायरच्या भूमिकेत बघितलं. एपी पॅनलची जबरदस्त कामगिरी आपण बघितली. 11 धावा झाल्यात, केवळ 3 चेंडू. हे षटक कधी संपेल असा प्रश्न पडलाय ढवळेपाडाकरांना. हा देखील चेंडू गेलाय पण बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. या ओव्हरमध्ये पंचांना भरपूर कवायत करावी लागते, तारेवरची कसरत करावी लागते. आपण बघतायत की हा 3रा वाईट चेंडू आलाय. ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर निघालाय आणि अंपायर वाईटचा इशारा करतायत. खराब गोलंदाजी झालेली आहे. बॅटिंग अप्रतिम झाली. सुनीलची बॅटिंग आपण बघितली. हो, ड्राईव्ह केला, लॉफ्टेड ड्राईव्ह, सरळ अगदी लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर गेलाय. हा चौकार. चौकार. धावसंख्या धावफलक होती 16. 12 मॅन बरेचसे काम टेन्शनमध्ये असतात. 11 पेक्षा जो 12वा खेळाडू असतो ना, मी अनेकदा अनुभव घेतला. आणि शेवटी प्रत्येकाला वाटते की आपली टीम जिंकावी. चुका होत आहेत, कुठेतरी त्यांच्या निदर्शनात त्या आपण आणायला हव्या. 16 धावा झाल्यात. 16 धावा. 16. 4 बॉल. बरोबर. 2 टू गो. प्रथमेश ऑन साईडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, अलंग द ग्राउंड, चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे भूषणचं होतंय. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17 धावा झाल्यात. आमचे स्कोरर तर इधर कम उधर हम, तर आमचे दिव्वीर दुहेरी भूमिकेत आम्ही बघतोय. कॉमेंट्री करतायत, स्कोरिंगही करतायत, डबल पेमेंट आहे, दोनों उंगलिया घी में. 45 धावांची गरज. बॅटची एज, चेंडू ऑन साईडला येतोय. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. दरम्यान बघा किती दबाव आहे. नक्कीच सगळेजण त्या ठिकाणी चिडतात एकमेकांवरती. रोष प्रगट होतोय. कारण क्रिकेट किती कुठल्या प्रकारचा असू द्या, या खेळामध्ये भावनांची गुंतवणूक प्रचंड होत असते. ग्रामीण क्रिकेट तर त्याला अपवाद नाही. आज क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आलाय. लाखोंनी स्पर्धा होत असतात. पूर्वी 10,000ची स्पर्धा म्हणजे फार मोठी असायची. बघा श्याम भोईर यांना दाखवत्या स्क्रीनवरती. काय गोड स्माईल आहे श्याम भोईर यांची. क्या बात है, किसी की नजर ना लगे इस खुशी को. आणि बघा आमचा त्या ठिकाणी प्रवेशद्वार, मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणी होतंय. वामन भोईर आमचे मान्यवरांना या ठिकाणी घेऊन येतात. इथे प्रत्येकाचा आदर सन्मान केला जातोय. प्रत्येकाला एका तराजूत तोललं जातंय. कोणी इथे लहान नाही, कोणी मोठा नाही. प्रत्येकाला
टाइम बघा, वेळ जास्त घेत्या ढवळेपाडा टीम. स्टॉप वॉच सुरू आहे. मागच्या 4 रात्रीमध्ये 3 संघांना पॅनल्टी लागलेली आहे. तर प्लीज 7 मिनिटं झालेली आहेत. वेळ जास्त घेऊ नका. ढवळेपाडा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका. पहिले षटक 18 धावांचं राहिलं. फार महागडे षटक. रिक्वायर्ड रेट 11.00 दाखवतोय. 44 धावांची गरज आहे. संघाचा फ्रंटलाईन बॉलर जो 2 षटकं नेहमी हाताळतो तो मात्र त्याला बाजूला करण्यात आलं. त्याने 2 बीमर हाताळले. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी परिवर्तन आपण बघतायत. अक्षयला त्या ठिकाणी आणलेले बघूया. पहिल्या 2 गोलंदाजांनी निराशा केली आहे. अक्षय इथून कमबॅक करून देतोय का? संपर्क नाही झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतायत. आदित्य मैदानावरती स्टॅकिंग हिलला आपण बघतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे या आधी एक मॅच झाली होती. विनय जे कॅप्टनच्या भूमिकेत आम्हाला मगाशी आमच्या ज्यांनी चर्चा केली ते म्हणाले की वरवच्या मैदानावरती ढवळेपाडा संघाला आम्ही पराभूत केलं होतं. बघूया ढवळेपाडा संघ आता वसपा काढतोय का, परतफेड करतोय का? 23 चेंडू 44 धावांची गरज. ओ खाली बसून खेळायचा प्रयत्न. ओ खराब फिल्डिंग. शॉर्ट थर्ड मॅनला गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. खराब फिल्डिंग. सारं काही या 17 मध्ये पिसेच्या बाजूने घडते आणि ढवळेपाड्याच्या अगेन्स्ट घडताना दिसते. खराब फिल्डिंग, खराब गोलंदाजी आपण बघितली. चेंडू हवेत. झेलची शक्यता आहे. झेल कठीण होता, पोचले नाही चेंडू पर्यंत. या दरम्यान आपण बघताय 2 धावा आल्यात. स्टामिंग झालं होतं. हाफ चान्स होती. फुलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. त्यानंतरचा सामना असणार आहे माळीनगर, जय हनुमान माळीनगर वर्सेस आई गारमाता कराडे खुर्द यांच्यामध्ये. दोन्ही कॅप्टन आले असाल तर आपण आल्याची नोंद करा. कारण टॉस मागाशी आपल्याला करता आला नाही. आपण तो करणार आहोत. 24 धावा धावफलकावरती. ओहो, लॉंग ऑफच्या वरून आय अँड हँडसम सिक्सर. बत्तीसची गरज आहे. काय जबरदस्त फटका. ताकद झोकून दिली होती. टायमिंग बेमिसाल होता. आणि जेव्हा ताकद नजाकत याचा संगम होतो तेव्हा अशा फटक्याची निर्मिती होते. आणि या षटकाने धावसंख्या 30, केवळ 32, 20 चेंडू धाव्यात. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. अंपायर वाईड बॉलचा इशारा करतायत. खराब चेंडू. ही चिंता सातत्याने 3ऱ्या षटकामध्ये भेडसावते ढवळेपाडा टीमला. बघू शकाल पिचिंग झाला होता. ऑफस्टंपमध्ये बाहेर निघाला पडल्यानंतर खूप. ओ मिस टायमिंग. झेलची शक्यता आहे. शॉर्ट कव्हरला झेल डिपलाय. पहिला गडी बाद होतोय मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ पिसेचा. थांबा, 12 वाजून जाऊ दे. 1 आणि नंतर 31ची गरज आहे. विकेट मैदानावरती आदित्यच्या रूपाने आणि न्यू बॅटर मैदानावर येतोय.
मानव मात्रे. फलंदाज आदित्य बाद झालाय, पण बाद होण्याआधी आदित्यने गेले धावा एकूण 15. चांगली बॅटिंग केली आदित्यने. विनय जो कॅप्टनच्या भूमिकेत आपण त्याला बघितला, खूप सुंदर पद्धतीने त्याने आपलं मनोगत व्यक्त केलंय. सध्या चांगल्या स्थितीमध्ये मैदानावरती पीसी संघ. पण बघूया, एक विकेट मिळाला ढवळेपाडाला, इथून कमबॅक करेल का संघ? प्रश्न आहे. होऊ शकतं. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, काही घडू शकतं. ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत, प्रोटेक्शन दिले गेले, डीप कव्हरला फंबल झालंय. चुका 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 आणि चुकांची ही मालिका सुरू आहे आणि त्यामुळेच इथे ढवळेपाडा संघावरती कुठेतरी पराभवाचं सावट आता आपल्याला दिसू लागले. कारण फिल्डिंग खराब झाली, गोलंदाजी खराब झाली, बॅटिंगमध्ये अप्रतिम परफॉर्मन्स झाला ढवळेपाडाचा. पण सचिन केवणेला टॉसकडे जाऊया आपण. थँक्यू. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण टॉसकडे जाऊयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान माईनगर मुरबाड ग्रामीणचा संघ, दुसऱ्या बाजूला भरपूर मोठा प्रवास करून कराडे संघ या ठिकाणी उपस्थित झाला. 2 तासाचा प्रवास आमचे कॅप्टन आम्हाला माहिती पोहोचवतात. मी आदरणीय भाऊसाहेब विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो कराडे खुर्द या संघाने. वेळ आपल्याकडे नाहीये कारण सामना सुरू आहे सध्या विद्यमान, त्यामुळे आपण कॅप्टनला विनंती करणार आहोत तुमचा निर्णय कळवायचा आहे. ठीक आहे, चालेल. तर थँक्यू सो मच. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. जय हनुमान माईनगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये कराडे खुर्द. तर टॉस बॉक्समधनं टॉस जिंकलाय तो कराडे खुर्द संघाने. डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलाय, नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे विनोद दादा पाटील सज्ज आहेत. धन्यवाद. ओहो, बेस ब्लिंक झालेली आहे आणि बघूया फलंदाज बाद. बॅटची एज लागलेली आहे, पण नेहमी आपण बघतो की खाली पडली आहे का? खाली पडली आहे बेस. मला आठवते तर उसाटण्याच्या मैदानावरती 17,000 हॅट्रिकला लागले होते. हॅट्रिक बॉल पडला बेसवर, स्टंपला लागला, बेस पडली नाही, ब्लिंक झाली तिथल्या तिथे. 17,000 असे लटकत होते आणि त्या गोलंदाजाला किती वाईट वाटले असेल विचार करा. बऱ्याचदा बेस पडली नाही, जागेवरनं खाली सरकली नाही तर आऊट नसतो. नियमाप्रमाणे आपण इंटरनॅशनलमध्ये बघितलंय, बऱ्याचदा चेंडू 2 स्टंपच्या मधून निघून जातो, बेस ब्लिंक होते, चेंडू धडकतो देखील, पण बेस जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत बॅट्समन आऊट नसतो रूलच्या नुसार. त्या दरम्यान आणखीन एक विकेट टीममध्ये बघू शकाल. माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील यांना आपण बघतोय. आसराचे राजकीय क्षेत्रातलं फार मोठं नाव, त्याचबरोबर किसनजी कथोरे यांचं देखील आपण कटआउट बघतोय. ही सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि यांनी यांचं कार्य फार मोठं आहे. अफाट कर्तृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व आणि झुंजार नेतृत्व अशी सगळी मंडळी, आणि नक्कीच यांचा सगळ्यांचा आशीर्वाद नेहमीच या स्पर्धेला लाभत असतो. आमचे किशोर भोईर के नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे फोटोज त्यांचे आम्ही बघत असतो. हा चेंडू उसळणार आपण बघतायत. डॉट बॉल येतोय. 2 विकेट प्राप्त झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 33 आहे. विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 16 चेंडूत मॅच आता मात्र बॅलन्स आहे, काही घडू शकतं. ढवळेपाडा संघालाही कुठेतरी विजयाची साव लागली आहे. 2 विकेट आल्यात. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. हलक्या हाताने प्लेस करतायत. फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट, 3 पॉईंटला चेंडू गेला. दरम्यान आपण बघतायत 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 34. 28 धावांची गरज आहे. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाईल आणि तशी अपेक्षा प्रेक्षकांना जरूर आहे. या सामना रोमांचक व्हावा. प्रेक्षकांना काय हवं असतं क्रिकेटमध्ये, तर मॅचमधली रोमांचकता, रोमहर्षकता, चित्त थरारकता. सामना कोणीही जिंकू दे, मॅचमध्ये मजा यायला पाहिजे. आपण आलोय, पैसा वसूल झाला पाहिजे. कोणी तिकीट काढून नाही आला, कोणी दूरवरून गाडी घेऊन आलाय, त्याला लागलेला पेट्रोलचा खर्च असेल, इथे आल्यानंतर काही जण नाश्ता केला असेल, जेवले असतील, तो पैसा वसूल होतो. ओ चेंडू मागे गेलाय, धावताय थर्ड मॅनचे फिल्डर. हेच मोठी होती, पण या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगलं बघायला मिळते. मैदानावरती बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय मानव आणि दुसऱ्या बाजूला साहिल. दोन्ही ओपनर्स बाद झालेले आहेत. आदित्यने सुरुवात चांगली करून दिली, पण बघूया शॉट चेक करायचंय. काय शॉट चेक करायचं की बाउंड्री?
बाउंड्री शॉर्टचा इशारा आहे भाई, कन्फ्यूज करू नका तुम्ही. बाउंड्रीचे किती हात अडवले. बॅटिंग साईड स्ट्रायकिंग इन वरती चेक करा. आणि त्यांनी शॉर्ट रनचा त्या ठिकाणी उल्लेख केला, तर बाउंड्री किती आतमध्ये अडवलंय. कराडे संघाने घेतलेली आहे फिल्डिंग. क्या बात आहे. शुभेच्छा दोन्ही टीमला. जय हनुमान माळीनगर तयार राहा बॅटिंगसाठी. तसा सामना सुरू होईल, मैदानावरती संपेल, लगेच मैदानावरती आपण उतरायचं आहे. थोडा वेळ जास्त खर्च होते आज असं वाटतंय की आपण. कराडे संघ रसायन विभागातील 2 तास प्रवासात अर्धा जीव जातो. मला आठवतं की मागच्या 5-6 वर्षापासून मी येतोय, तर मी आज भरपूर व्हायब्रेट मोडवरती आलोय. रस्त्यावरची कामं सुरू आहेत. त्यांचा रस्ता चांगला आहे बदलापूरकरांचा. काय अंपायर ऑन फील्ड, अंपायरचं डिसिजन काय. शॉर्ट आहे. शॉर्ट आहे. 2 धावा केल्या होत्या पण 1 शॉर्ट आहे. तर धाव फलकावरती पस्तीस धावा झाल्यात. म्हणजे अजूनही 27 धावांची गरज आहे आणि 27 करण्यासाठी 14 चेंडू शेष आहेत. मॅच क्लोज येते, पण बघूया या मॅच मध्ये आपण उतार चढाव बघतोय, पण अजूनही प्रश्न पडलाय हा सामना जिंकेल कोण. एवढेपाडा संघ देखील एक फायटर संघ आहे, एक झुंजार संघ आहे. पिसे संघ देखील पूर्ण तयारीशी मैदानावरती उतरलेले आहे. 35 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. मान्यवरांचं आगमन झालं आणि त्यासाठी ही फटाक्यांची आतषबाजी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय मोहन शेठ राऊत आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कल्याण ग्रामीणची A1 जोडी आदरणीय मोहन शेठ राऊत आणि योगेश शेठ बनकरी यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल विशालदादा मोहोपे आणि आदरणीय योगेश शेलार साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया वेलकम या आदर्श चषकामध्ये. मोस्ट वेलकम आपण तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण करूया. योगेश बनकरी, ऑनली बनकरी तर ब्रँड आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि होऊया मैदानाकडे. मॅच फार महत्वाची आणि रोमांचक आहे. 13 चेंडूत करायचे आहेत 21 धावा. आणि मागच्या चेंडूवरती आपण षटकार बघितलंय फलंदाज मानवच्या बॅटमधून. बघूया येणारे चेंडू 13-21 धावांची गरज विजयासाठी. भूषण तयार. राऊंड द विकेट. हो, खाली बसून खेळायचा प्रयत्न. कॉट बिहाइंड चाल कसं अपील. अंपायर सांगतायत इट्स वाईट बॉल. हा प्रयत्न केला जातो विकेट किपरच्या माध्यमातून. आणि ती एक्साइटमेंट आपण बघितली, पण आत्मविश्वासाचा अभाव होता. या अपील मध्ये वाईट बॉलचा इशारा आलाय. आणि बघा 20 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. त्या षटकाराने कमबॅक केलंय. मानवने 9 धावा केल्यात वैयक्तिक 3 चेंडूमध्ये. 300चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. भूषण पुन्हा एकदा यावरचा अखेरचा चेंडू. हो, वेगवान चेंडू होता. अपील पंचाने स्वीकारलंय. फलंदाज बाद LBWच्या रूपाने. आणि किन एक विकेट. विकेट क्रमांक 3. येते ढवळेपाडा टीम. सुनील केवणे, सचिन केवणे, सूचना तुमच्यासाठी. प्लीज प्लीज कॉपरेट करा.
मध्ये बघू शकाल आमचे भव्य आणि दिव्य अत्यंत सुंदर असं व्यासपीठावरती मोहनजी राऊत, योगेशजी बनकरी यांना आपण बघतायत. आणि बघा उत्कृष्ट असे क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि सध्या संघटनेसाठी फार मोठी भूमिका त्यांची बघायला मिळते. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना निलेश भाऊ शेलार जे अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी टीम चांगलं काम करते. आपण स्वागत करूया मान्यवरांचं. या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या रात्रीपासून अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण बघितलेली आहे. जिथे प्रेम आहे, जिथे सन्मान आहे, जिथे आदर आहे, तिथे माणसांची गर्दी नेहमीच होताना आपण बघत असतो. आणि क्रिकेट प्रत्येकाचा हा जिव्हाळ्याचा विषय, आवडीचा विषय. 12 चेंडू 20 ची गरज. हो, समोर केला हा पण फुल फिल्डर येत आहेत, पण चेंडू त्या ठिकाणी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. एफर्ट चांगले होते, पण या दरम्यान आपण बघतायत फलंदाज या ठिकाणी बाद आहेत. टीममध्ये दाखवतो आपण, बघूया, चेक करूया. जबरदस्त एफर्ट्स आणि काय स्वतःला स्टेज केलं, धावले डाव्या बाजूला आणि खेळ पकडलाय. वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी भूषण बाईकरने अप्रतिम झेल टिपलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा यावेळेस मात्र रोमांचकता निर्माण होते. चौथा गडी बाद झालाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला आपण बघताय, तो साहिल बाद झालाय. आणि इक्वेशन बघा, आता चेंडू शिल्लक असतील 11, 20 ची गरज. हे षटक फार महत्वाचं असणार. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असू शकतं. या षटकात अक्षयने जर इकॉनॉमिकल बॉलिंग केली तर मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये रंगेल. दबाव वाढू शकतो पिसेवरती. सध्या 4 विकेट गमावलेले आहेत, पण पिसे संघ देखील एक झुंजार संघ आहे. हा संघ देखील इथून लढणं जाणतो, अशा सिच्युएशन हँडल करणं जाणतो. दुसऱ्या बाजूला डवळेपाडा संघानेही अशा कित्येक मॅचेस जिंकलेल्या आहेत या सिच्युएशन मध्ये. पण बघूया, थोडा मैदान दूर नाहीये. मॅच मध्ये काय दडलंय. हो, चांगला चेंडू. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू मात्र विजयाच्या समीप नेल ढवळेपाडा संघाला. प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल पिसे संघावरती. इक्वेशन या ठिकाणी बघता आपण, चेंडू शिल्लक आहेत 10, 20 धावांची गरज आहे. चेंडूपेक्षा धावा दुप्पट जरूर आहे. एका दुसरा मोठा फटका आला, दबाव पुन्हा एकदा ढवळेपाडावरती जाऊ शकतो. पण बघूया मैदानावरती गोलंदाज अक्षय काय करतोय. हा चेंडू यावेळेस बॅटच्या संपर्कात नाही आला. यष्टांच्या मागे सुनील केवडेने हा चेंडू गॅदर केलाय. आणखीन एक डॉट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. माफ करा, थोडंसं लक्ष विचलित झालं, क्षमा मागतो. मी तिकडे लक्ष दिलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व्हाईट बॉल. आणि बघू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. भरपूर पिचिंग पडल्यानंतर तो बाहेर निघालाय, अँगल क्रिएट झाला. हो, आणखीन एक चेंडू संपर्क नाही झाला. हा मात्र डॉट आहे. आणि धाव संख्या आपण बघतायत. इक्वेशन आता 19 धावांची गरज. बघा, यॉर्कर होता आणि असे चेंडू फलंदाजांना नेहमीच अडचणीत आणतात. त्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रोमांचकता पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार. कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. हो, मागे गेला चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण चांगला. डायरेक्ट हिट. आणखीन एक धक्का मैदानावरती. आईगावदी क्रिकेट संघ पिसेला. थँक्यू डीजे. 5 गडी बाद झाल्यात. अर्धा संघ डगआउट मध्ये. एक वेळ अशी होती की पिसे संघ हा सामना सहजतेने जिंकेल असं वाटत होतं, पण क्रिकेट हा मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ.
कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा बघितलेलं आहे. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात त्याचा विचार आपण स्वप्नात देखील करत नाही. येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणि गंमत, सस्पेन्स पुन्हा एकदा वाढलेला आहे. 8 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईकला जयेश या ठिकाणी बघूया थांबलेत. अक्षय अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या स्पेलमध्ये अक्षय आलाय. अक्षयने आशा पल्लवित केल्यात, आशेची किरण मैदानावरती आणल्यात. ढवळेपाडा संघासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, धक्का क्रमांक 6. अक्षयने डावाला अक्षरशः खिंडार पडलाय, सुरुंग लावलाय, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती पुरुष बनून कोण उभा राहणार? पिसे संघासाठी हा प्रश्न कायम आहे. 6 गडी बाद झालेले आहेत 43 वरती. उर्वरित इक्वेशन 7 चेंडू 19 धावांची गरज. मैदानावरती बाहुबली नरेश या ठिकाणी येतोय. आल्यानंतर चेंडूची तपासणी करतोय. या संघाचा हुकुमचा एक मॅच फिनिशर मैदानात दाखल झालाय. अजूनही मॅच पिसे संघ जिंकू शकतो. इथून नरेशला आपल्या भाऊ मधलं बळ दाखवावं लागेल. 7 चेंडू 19 धावांची गरज. अक्षय टू नरेश. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण. इक्वेशन आता 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे. अक्षयने या मॅच मध्ये काय गोलंदाजी केले. केवळ 1 धाव, 1 विकेट आणि रनआउट 2 झाले त्या ओव्हर मध्ये. आणि या ओव्हरमुळे आता ढवळेपाडा संघ या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करतोय. 7 गडी बाद झाल्यात. 6 चेंडू 19 धावा. अस्तित्वाची लढाई. ही लढाई आहे कौशल्याची, ही लढाई आहे गुणवत्तेची, ही लढाई आहे प्रतिष्ठेची आणि सन्मानाची. 6 चेंडू 19 धावांची गरज. फलंदाज बाद झाल्या त्या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती नरेशच्या बाद होण्याने मैदानावरती नरेश कुठे बाद झाला? नरेश नाही बाद झाला. पियुष दिफीर थोडस लक्ष द्या. तर क्रॉसिंग झालं होतं त्यामुळे पियुष बाद झालाय. नरेश अजूनही मैदानावरती अखेरचं षटक घेऊन येतोय. गोलंदाज सोहम केवणे. सोहमच्या हातात चेंडू सोपवलाय. चेंडू नवे सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज आहे. सामना टाय झाला तर टाय ब्रेकिंग मेथड सुपर ओव्हरचा वापर केला जाईल. कुठल्याही प्रकारे कंपल्सरी चेसिंग नाहीये. कुठल्याही प्रकारे विकेट किंवा टॉसला महत्व नाहीये. सामना टाय झाला तो सुपर ओव्हरचा वापर केला जाईल. बॉल आउट आहे, बॉल आउट आहे. माफ करा, सुपर ओव्हर नाही, बॉल आउट आहे. दोघांपैकी एक ते ठरवतील नंतर, हरकत नाही. तर व्हाईट बॉलने सोमने केले सुरुवात. इक्वेशन आता 6 चेंडू 18ची गरज. 3 षटकार हवेत. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग, खराब चेंडू. बघूया नरेश पुन्हा एकदा स्ट्राईकला. ओ हो हो, उंच 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 आणि गेला तितकाच लांब. जाताना देऊन जातोय नरेश आणि पिसे संघाला 6 धावा. खलबली माजवली या षटकाराने. धोक्याची घंटा वाजवली आहे. जे हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडासाठी बाहुबली अफाट कर्तृत्वाचा मान फलंदाज मैदानावरती नरेश उर्फ बाहुबली तयार आहे. त्याने षटका ठोकलाय आणि इक्वेशन बघा. 5 चेंडू
12 धावांची गरज आहे. विजयाचं स्वप्न दाखवलंय नरेशने, ते स्वप्न पूर्ण करेल का, आपल्या संघाला घेऊन जाईल का पुढच्या फेरीमध्ये, की इथे कमबॅक होईल मैदानावरती सोमचा. बघूया सोम पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, चेंडू गेला लॉंग ऑन लॉंग द ग्राउंड. केवळ एकदा दुसऱ्या धावेसाठी धोका पत्करतील. बघा किती हलगर्जीपणा, किती ढिसाळपणा. केवळ एक धाव शॉट, एक धाव शॉट. आणि बघा जिथे 2 मिळाल्या असत्या तिथे एकच मिळाली आहे. पण महत्वाची बाब म्हणजे नरेशला स्ट्राईक मिळाली आहे. जे हवं होते ते मिळवलंय. एक धाव शॉट आले हरकत नाही, पण नरेश गरजेपेक्षा जास्त धावा करू शकतो. 4 चेंडू आणि विजयासाठी आता आम्हाला सांगतात हिफीर किती हव्यात, 11ची गरज आहे. काय जबरदस्त मॅच रंगते मैदानावरती आणि या मॅचचा आनंद सगळेजण घेत आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, त्याचबरोबर 10 क्रिकेट या वाहिनीमध्ये जे प्रेक्षक जोडले गेले आहेत. थर्ड अंपायर पुन्हा आपण चेक करूया. कुठे चेक करायचंय, नॉन सेकंडला, नॉन सेकंड कोणाच रिव्ह्यू आहे, बॅटिंग. बघा रिव्ह्यू साठी टाइम असतो, काही टाइम निघून गेला असं सांगतायत थर्ड अंपायर आम्हाला. मला फिल्डिंग पुढची जी टीम करणार आहे त्यांनी तयार राहायचंय. समोरून प्रवेश करायचा आहे. 15 सेकंद मिळतील तुम्हाला इंटरनॅशनल रूलच्या नुसार रिव्ह्यूसाठी. जास्त वेळ घेतला तर नाही मिळणार. ओ बॅटची चेंडू येतोय मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण जीवाच्या आकांताने धावलाय जरूर, पण पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चुका प्रचंड झाल्यात. बॅटिंग मध्ये नाही तर बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये जिथे 1 होती तिथे 2 दिल्या. जिथे धावचीची संधी होती तिथे ती संधी दवडलेली आहे. आणि इक्वेशन बघा, आता 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. सस्पेन्स वाढत चाललाय. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावरती शार आणणारा सामना. दोन्ही संघाचे समर्थक करतात देवाची आराधना, पण देव देव केला देवा नाही पावला. आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता धावला. या मैदानावरती कर्म करावं लागेल, हिम्मत दाखवावी लागेल. जिसमें हिम्मत उसको ही है किंमत, जिसके बाजू में दम वही बाजीराव सिंगा. बघूया 3 चेंडू 9 धावांची गरज. उंच गेलाय, जेल होईल का, प्रयत्नातून आज झाले, दूर होता. 2 धावा मिळतील. आता मात्र समीकरण येणार आहे. चेंडू 2 आणि करायच्या धावा 7. ऐकला बाहुबली आहे आणि बाहुबली मॅच जिंकून देईल का. चांगलं कमबॅक झालंय सोमचं. पहिल्या 1 बॉल मध्ये 6 धावा दिल्या होत्या, पण नंतरचं कमबॅक चांगलं राहिलं. येणारे चेंडू 2, 7 धावांची गरज. काय दडलं मॅच मध्ये, पिसे जिंकणार की ढवळेपणा, चर्चेला आलंय उधाण. बघूया, वेळ जास्त घेऊ नका. काहीतरी चर्चा करताय 2 बॅट्समन, कारण ही मॅच फार महत्वाची आहे. कारण मॅच जिंकणं, गावासाठी खेळणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट असते. किती पैसा ग्रामीण क्रिकेटमध्ये आला तरी आज ही खेळ ग्रामीणचा गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठीच खेळला जातो. 2 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकला बाहुबली तयार. बॉलिंग मार्कवर सोहम. ओबॅटचे झेलची शक्यता आणि या क्षणाला हा झेल पकडलाय की मॅच पकडली आहे ही तर येणारी वेळ सांगेल. पण सद्यस्थितीमध्ये आपण बघितला इक्वेशन 1 चेंडू 7ची गरज आहे. 1 षटकार आला, सामना टाय आणि त्यानंतर ठरवेल मॅनेजमेंट कमिटी बॉल आउट की सुपर ओव्हर. संघाच्या खेळाडूंनी कॅप्टनला सूचना असणार आहे, मैदानात प्रवेश करताना व्यासपीठाच्या समोरून प्रवेश करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही बाजूने प्रवेश केला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या एकच बॉल शेष आहे. टीम कराडे, वेळ नाही आपल्याकडे. नाईट स्पर्धा असली तरी लवकर वेळेवरती संपणं गरजेचं आहे. काही ठिकाणी सकाळी 9-9 वाजेपर्यंत मॅचेस आम्ही बघितले आहेत नाईटच्या.
एक बॉल 7ची गरज आणि इथे चेंडू नाही पाठवता आला सीमारेषे बाहेर. सामना जिंकलाय, पण ही मॅच जिंकताना जे हनुमान ढवळेपाडा संघाने प्रचंड संघर्ष केला. त्यांचा फ्रंटलाईन बॉलर ज्याला बॉलिंग मार्कवरनं बाजूला करण्यात आलं, त्याने 2 बिमा टाकले. अशा कठीण परिस्थितीतून या संघाने विजयाचा मार्ग सुकर केला आणि पिसे संघ विजयाच्या जवळ जातोय असं वाटत असताना हा सामना त्यांनी गमावला. पण वेल प्लेड जय हनुमान ढवळेपाडा. अभिनंदन, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. हार्ड लक. आई गावदेवी पिसे होळ्या. पण या सामन्याचा सामनावीर आम्हाला दीपवीर माहिती देतील. तर मॅन ऑफ द मॅच जाहीर करतोय. खरं तर आपण बॅटिंगचा विचार करत होतो, पण मॅच फसली होती. त्या मॅचला बाहेर काढलं अक्षयने, ज्याने 1 धावेचं षटक हाताळलं. एकूण 2 षटक 16 धावा 3 विकेट. इकॉनॉमिकल रेट त्याचा 8.00 राहिला. तो अक्षय मॅन ऑफ द मॅच. तर वळी आपण व्यासपीठावरती काही मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि तेवढीच चांगली खेळाडू देखील आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. नक्कीच भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते आणि श्यामदादा भोईर या दोन्ही आयोजकांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. क्या बात आहे. A1 जोडी आहे कल्याण ग्रामीणची. एक आहेत माजी अध्यक्ष आणि एक आहेत विद्यमान उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत. अत्यंत जीवलग हे मित्र आहेत, मित्र परिवार. योगेशजी शेलार, विशालदादा मोहपे, योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत असतील, विशालदादा मोहपे असतील, योगेश शेलार असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. आणि या 4ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अक्षय आहेत मॅन ऑफ द मॅच. अक्षय आपण या. अक्षय या इमिडिएटली आपला सामनावीराचा पुरस्कार कलेक्ट करा. चला अक्षय आपण या. मॅन ऑफ द मॅच अक्षय आहेत आणि मॅन ऑफ द मॅचसाठी 10 क्रिककडून ट्रॉफी आहे. एम स्पोर्ट्स मुरबाडकडून टी शर्ट, गणेश भोईर आणि कमलाकर भोईर यांच्याकडून कोल्ड ड्रिंक आहे. त्यानंतर स्वीट बॉक्स आहे. साईनाथ, प्रमोद, किरण, जयवंत यांच्याकडून मेडल आहे. आदर्श चषक आयोजन समितीकडून. आणि त्यानंतर सोनपापडी आहे. सोमनाथजी टेकडे उद्योजक देवगाव यांच्याकडून ही 6 पारितोषिकं आहेत प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि अक्षय आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. योगेश शेठ बनकरी, मोहन शेठ राऊत अवघ्या 1 धावेचं षटक फेकला आणि सामना जिंकून दिला. विशालदादा मोहपे आहेत. योगेश शेलार अत्यंत जवळचे हे मित्र आहेत. योगेशजी शेलार